बिरसा क्रांती दल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करा. जय सेवा, जय भीम, जय आदिवासी. धन्यवाद. बिरसा क्रांती दलाच्या सर्व दर्शकांना, कार्यकर्त्यांना नमस्कार. आज आपण एका विषयावरती पुन्हा चर्चा करायला या ठिकाणी बसलो आहेत. माझ्यासोबत आमच्या विदर्भाचे अध्यक्ष सन्माननीय मारुतीजी उईके, उपाध्यक्ष आमचे उत्तमरावजी मोडक, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष DB अंबुरे, अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष अरुणजी कोडापे आणि IT सेल आमचं जे आहे बिरसा क्रांती दलाचं त्याचे प्रमुख अखिल उईके, आमचे विनोदजी काळे, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विषय हा आहे की येणाऱ्या 2 ऑगस्टला यवतमाळ येथे आदिवासी धर्मचिंतन परिषद या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आणि धर्मचिंतन परिषद ही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि बिरसा क्रांती दल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संयुक्तपणे या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कारण भारताच्या येणाऱ्या जनगणनेमध्ये आदिवासी समाजाने आपल्या धर्माची, कोणत्या धर्माची नोंद करावी, ती कशी करावी, कोणत्या पद्धतीनं करावी, कुठल्या शब्दांमध्ये करावी, या सर्वांचं विश्लेषण, विवेचन आणि प्रबोधन हे सगळं त्या परिषदेमध्ये होणार आहे. त्या परिषदेमध्ये शिवाजीराव मोघे जे आपले माजी राज्यमंत्री होते ते त्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. उद्घाटक म्हणून ज्याने कार्तिक बाबू उराव झारखंडचे, त्यांनी जी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची स्थापना केली, त्यांची मुलगी ती माजी शिक्षण मंत्री गीताश्री उराव या उद्घाटक म्हणून त्या ठिकाणी असणार आहे. त्यांच्या सोबत आपले माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्राचे वसंतराव पुरके आहेत. सोबत मध्य प्रदेशचे ॲडव्होकेट राम टेकाम आहेत. मी स्वतः दशरथ मडावी आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आमचे अध्यक्ष DB अंबुरे आणि अखिल भारतीय विकास परिषदचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आपले राम चव्हाण, ही सगळी मंडळी त्यामध्ये सहभागी असणार आहे, विचार व्यक्त करणार आहे. आणि म्हणून मोठ्या संख्येनं या विदर्भातील महाराष्ट्रातील जनतेने या 2 ऑगस्टच्या परिषदेला मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवावी, आपली शक्ती त्यामध्ये लोकांसमोर दिसली पाहिजे. आणि तिथून जो आपल्याला मेसेज मिळणार आहे, आणि हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रस्तरीय आहे, पण एक परिषद घेऊन आपण थांबणार नाही. तेही परिषद झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक राज्यांमध्ये सुद्धा या परिषदा होतील आणि जनतेला आदिवासी धर्माबद्दलचं प्रचंड मोठं जागरण हे जनतेमध्ये करण्यात येणार आहे. तेव्हा आपल्याला आव्हान मी या निमित्तानं करतो की समग्र आदिवासींनी या परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. खरं म्हणजे ही परिषद 2 मुद्द्यांवरती आपण घेतोय. एक तर धर्म या मुद्द्यांवरती, आणि दुसरं ज्याच्या उपोषणाने पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, म्हणजे पूर्ण देश ढवळून निघाला, ते आदिवासी सुपुत्र माननीय सोनम वांगचुक या एका आदिवासी माणसाने पूर्ण भारताला एक नवी चेतना दिली, एक नव्या लढ्याला मोठं बळ दिलं. असा जो माणूस आहे त्यांचाही सन्मान आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. त्या दुहेरी उद्देशाने ही परिषद आपण 2 ऑगस्टला आयोजित केलेली आहे. त्या परिषदेला आदिवासी जनतेने पूर्ण विदर्भातील, महाराष्ट्रातील आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्या राज्यातून सुद्धा या परिषदेला आपण यावं. ही 2 ऑगस्टला ठीक 12 वाजता आर्णी रोड, यवतमाळ येथील आर्णी रोड येथील बलवंत मंगल कार्यालयामध्ये ही आयोजित केलेली आहे परिषद. त्या परिषदेला आपण सन्मान यावं असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आहे. बिरसा क्रांती दल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करा. जय सेवा, जय भीम, जय आदिवासी. धन्यवाद.